राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता 2 लाखांच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे, कारण शेती उत्पादन खर्च, बियाणे, खते तसेच औषधी व मजुरीचे वाढते दर हे लक्षात घेता हा निर्णय खूप दिलासादायक ठरणार आहे। विशेषतः अल्पभूधारक आणि मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन मिळेल। चाकण येथील मार्केटमध्ये कांदा, बटाटा, गाजर, टोमॅटोची आवक कमी झालेली असून कोथिंबीर, मेथीची आवक कमी झाल्याने भाव गडगडलेले आहे। 6,80,00,000 रुपयांची झाली उलाढाल। महाराष्ट्रामध्ये हमी भावाने तूर खरेदीस मंजुरी मिळालेली असून 3.37 लाख टनाचे उद्दिष्ट आहे। 2,696 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये पांढऱ्या सोन्याला आली चकाकी। प्रति क्विंटल 8,500 रुपयांचा दर मिळतोय। शेतमालाच्या भावामध्ये तेजी बघायला मिळत असून नाममात्र शेतकऱ्यांकडेच कापूस उरलेला आहे। सरकीच्या भावामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ दिसून येत आहे। 40 कोटींचा पीक विमा घोटाळा उघड झालेला असून दिल्ली, लखनौ आणि ग्रेटर नोएडाशी धागेदोरे। सोयाबीन दरांना उसळी आलेली असून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतोय मोठा फायदा। 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर दर वाढवण्याची ही जुनीच पद्धत। टीसी आणि मार्कशीटसाठी शुल्क मागाल तर तुमच्यावरती कठोर कारवाई होणार। विद्यार्थ्यांची विविध शुल्काच्या नावाखाली होते शाळांमधून अडवणूक। सरकारी जमिनीवरची घरे नियमित होणार। दंडामध्ये सुद्धा आता सवलत मिळणार। 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार आहे। घरांची छत सुरक्षित होणार। बेफिक्री रोखणार 23,000 शेतकऱ्यांचे रब्बीचे अनुदान। चाळीसगाव व धरणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांचा आहे समावेश। 84,000 शेतकरी प्रक्रियेमध्ये। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोलामध्ये तूर बाजारभाव 8,120 रुपये प्रति क्विंटलचा बघायला मिळाला। बाजार समित्यांमध्ये शनिवारी तब्बल 836 ट्रक कांद्याची आवक झालेली असून लिलाव प्रक्रियेला उशीर होतोय। भाव सुद्धा पडलेले दिसून आले। शेतकरी नाराज झाले। वाहनांच्या लांबच लांब रांगा। तब्बल 7,52,69,000 रुपयांची उलाढाल झाली। चुल्हाड सिहोरा परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 170 रुपये प्रति आर आर्थिक मदत वाटपामध्ये 100 रुपये प्रति आर कपात। कृषी सौरपंप चांगला, पण या येत आहे शेतकऱ्यांना अडचणी। रात्रीच्या अंधारामध्ये निष्क्रिय होत असून सौरपंप घेणारे सापडले द्विधा मनस्थितीमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निकषाद्वारे लाभार्थ्यांची तपासणी केली जाते। महिला व बालविकास सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले। योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जामध्ये दुरुस्तीची संधी। हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली असून 20 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यामधील खरेदी केंद्रांना निर्देश देण्यात आले। साठेबाजी करून युरिया जादा दराने विकणाऱ्यांवरती कारवाई करा। शेतकरी हक्क मोर्चाची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी केली जाते। माल गेला भावाला। सोयाबीन 5,000 रुपयांच्या वरती। शेतकऱ्यांच्या हाती रिकामेच असून व्यापारी मालामाल होत आहे। कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थाकडेच असून फार्मर आयडी अडचणीचा मुद्दा ठरतोय। 5 वर्षांची माहिती द्यावी लागणार। नियमित परतफेड करणारे 70% शेतकरी आहेत। सोयाबीनचे दर वाढलेले असून मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच उपलब्ध आहे। आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही तर दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होतोय हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे। अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक होत असून दरामध्ये मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये घट दिसून येते। काही भागांमध्ये काढणीला सुरुवात झालेली आहे। आगाप मृगबहर केळी लागवडीची तयारी सुरू झालेली असून उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड होते, कारण खानदेशामध्ये मृगबहारातील केळी लागवडीसाठी जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर हा भाग अग्रेसर आहे। देशव्यापी संपाची 12 फेब्रुवारीला हाक देण्यात आलेली असून कामगार तसेच शेतकरी संघटनाची घोषणा आहे। केंद्र सरकारची धोरणे कामगार, शेतकरी आणि लोकशाही विरोधामध्ये असल्याचा आरोप करीत देशभरामधील कामगार आणि शेतकरी संघटनांनी 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक दिलेली आहे। अडगाव खुर्द परिसरामधील टरबूज तसेच उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे। आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। 70 ते 80 हजार रुपये पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी खर्च येतोय।
निसर्ग जपूनच वापरा. जलसाठ्यामध्ये होते मोठी घट. मध्यम प्रकल्पातील जलपातळी कमी झालेली असून अवर्षणग्रस्त भागामध्ये टंचाईचे सावट. वीज टिकेना पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येईना. सौरपंप शेतकऱ्यांना कधी मिळणार? मागील त्याला सौरपंप योजना. महावितरणकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू असून वाशिम जिल्ह्यामध्ये 3,535 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. हिंस्र प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सावरगाव येथे वन विभागाचे पथक दाखल झालेले असून नागरिकांनी घाबरू नये, वन विभागाचे आवाहन. शालार्थ आयडी प्रकरणी थेट पोलीस कारवाई थांबवा. शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांचे गृह विभागाला पत्र देण्यात आले. थेट अटकेची कारवाई टळणार. शिक्षक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. येवला तालुक्यामध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके संकटामध्ये सापडलेली आहे. उत्पादक सुद्धा हवालदिल झालेले आहे. गेल्या आठवड्याभरापासून पिकांच्या पानावरती धूळ साचल्याचे चित्र दिसून येत आहे. हरभरा पिकाची वाढ मंदावल्याचे सुद्धा जाणवत आहे. हवामान सतत ढगाळ असल्यामुळे रोग येण्याची भीती वाढते. फवारणीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. सुरगाणा तालुक्यामध्ये तेलबिया पिके झाली नामशेष. स्ट्रॉबेरी, टमॅटो, पालेभाज्यांनी घेतली जागा. तेलबिया पिकांसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी केली जाते. लॉन्चिंग पेपरवरती कांदा लागवड सुरू झालेली असून शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग. जळगाव नेऊर परिसरामध्ये मजुरी खर्चासह पाण्याची सुद्धा बचत होते. उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सीसीआयला विकला 40 लाख क्विंटल कापूस. 75 खरेदी केंद्रावरती 8,100 रुपये प्रमाणे हमीभाव व्यवहार झाले. ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसतोय. 5,000पेक्षा अधिक अर्ज नामंजूर करण्यात आले. 1,862 अर्ज सेंड बॅक. जानेवारी अखेरपर्यंत अर्जाची मुदत संपणार. आतापर्यंत 3 वेळेस मुदतवाढ मिळाली. बीड शहरामधील 24 कामगारांसाठी 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पालकमंत्र्यांकडून कामांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. रस्ते मजबूतीकरण, नाली बांधकाम आणि हायमास्टर दिव्यांगी शहर उजळणार. शिरूरमध्ये मुबलक पाण्यामुळे 2,325 हेक्टरवरती यंदा ऊस लागवड करण्यात आली. 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून अपार आयटी तुम्ही काढला का? शिक्षण विभागाची तंबी. वेळेमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या मुख्याध्यापकांचे वेतन रोखले जाणार. यंदा ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर लागला गडू. भोकरदन तालुक्यामध्ये केसर, बदामी, पायरी देश आंब्याच्या झाडांना आला बहर. पांढऱ्या सोन्यासह काळ्या तुरीला 8 तर मक्याला 1,500 रुपयांचा भाव मिळतोय. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रकारच्या शेतमालाची आवक झाली. लातूर मार्केट यार्डामध्ये सोयाबीन प्रति क्विंटल 5,500 रुपयांच्या वरती गेलेली असून तूर सुद्धा 8,000 रुपयांच्या वरती गेलेली आहे. सोयाबीनचे दर हे वाढलेले असून मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. आता विक्रीसाठी सोयाबीनच नाही, दरवाढीचा फायदा नेमका कोणाला होतोय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण नाफेड आणि खासगी व्यापाऱ्यांचा भाव वाढलेला आहे. निराधार योजनेची समिती गठीत झालेली असून 3 तालुक्यांमधील कार्यकारिणी फायनल झालेली आहे. पालकमंत्र्यांकडून करण्यात आले नामनिर्देशन. अशासकीय सदस्य सुद्धा जाहीर करण्यात आले. 11वीची प्रवेश प्रक्रिया संपलेली असून आवडीचे कॉलेज मिळाले नाही. जागा अजून सुद्धा रिक्त आहे. विद्यार्थ्यांकडून होत आहे ओरड. विद्यार्थ्यांना भावी विद्यालयांची पडले ओस. 4 वर्षांमध्ये 3,414 अर्ज प्राप्त झालेले असून 27 जानेवारीपासून निवड प्रक्रिया. समितीची पुनर्रचना करण्यात आली. साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना. वन विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांकडून नुकसानीची केवळ 2,000 रुपयेच भरपाई देण्यात आली. कारण या प्रकरणी तक्रार केल्यानंतर वन विभागाकडे केली होती. या विभागाने त्यांच्या शेतामध्ये येऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे सौजन्य तर दाखवले, परंतु तातडीने मदत देण्यात आलेली नाही. 2024 पासून यांना या कार्यालयामध्ये वारंवार चक्रा माराव्या लागल्या. अखेर त्यांच्या हाती मदतीचे 2,000 रुपयेच प्राप्त झाले. तुरीच्या हमीदरासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध 11 ठिकाणी होणार प्रक्रिया. सर्वाधिक केंद्र विदर्भ कोऑपरेटिव्ह फेडरेशनचे. वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वनी परिसरामध्ये तसेच इतर परिसरामध्ये डुकरांची संख्या वाढलेली असून शेतशिवारामध्ये धुमाकूळ हा सुरूच आहे. मजुरीचा धनादेश बाउंस झालेला असून आदिवासींवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. उपसंरक्षकांना साकडे घालण्यात आले. तारुबांधा जंगल कामगार सोसायटीचा कारनामा. शिधापत्रिकांचे शुद्धीकरण. हजारो संशयास्पद लाभार्थ्यांवरती काट मारली जाणार. शिधापत्रिकांची आता तपासणी होणार. अपात्रांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मिशन सुधार अभियान.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमध्ये कार्यशाळेतून मिळाली जलसमृद्धीची दिशा, मान्यवरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. कार्यशाळेला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रानडुकरांचा गौरी चिंचोली शिवारामध्ये हैदोस दिसून आला. पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान दिसून आले. शेतकरी यामुळे खूप हैराण झालेले आहे. शैक्षणिक कामे लादली. टीईटीची परीक्षा उत्तीर्ण कशा पद्धतीने करायची? चंद्रपूर जिल्ह्यामधील शिक्षकांचा आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीची कामे देणार. गोंडमोहाडी बोटिंग प्रकल्प बंद अवस्थेमध्ये दिसून येते. रोजगार हिरावला. प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली जाते. नव्या बोटींसाठी पाठवला प्रस्ताव. विमाना मोबदला. पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव लागला टांगणीला. 2 वर्षांपासून सेवा, जीव धोक्यामध्ये घालून पेरा नोंदणी. डेटा इंधनाचाही खर्च मिळेना. हरभरा तुडवीला, तुरी केल्या फस्त. हत्तींचा धुडगूस थांबेना. महिनाभरांपासून मांडले ठाण, तर आंदोलन करणार शेतकऱ्यांकडून अशा सूचना देण्यात आल्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये 190 ग्रामपंचायतीवरती प्रशासक राज असून प्रशासनाचे पत्र धडकले. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे कार्यक्रम हे लांबणीवरती जाणार. आता घोषणांकडे नजरा लागलेल्या आहेत. बोनसची घोषणा तर दूरच आहे. चुकाऱ्यांसाठी निधी सुद्धा मिळेना. चुकाऱ्यांसाठी हवे 750 कोटी रुपये. खरेदीची उद्दिष्टपूर्ती ही वाढीव उद्दिष्टानुसार मिळणार, कारण शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला आतापर्यंत 3दा धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले, पण 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये 10 वर्षात प्रथमच 4 महिने चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध न करून देण्याचा प्रकार घडलेला आहे. कार्ड काढण्याचे काम संत गतीने. 131 पैकी फक्त 49 कामे पूर्ण झालेली असून कामांची गती वाढवा. परनीय फुके यांनी दिले यंत्रणेला निर्देश. हप्ता थकताच लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये पायपीट केली. केवायसीने अनेक अडचणी. लाभार्थी आल्या अडचणीमध्ये. महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये वाढली गर्दी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.